झालं का? चालू करा. या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काळेपेटीचा ज्वालामुखी केला तो सर्वपक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काळेपेटीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्ष नेत्यांनी केले. त्यामुळे जरांगेने मी दोष देत नाही. महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मग एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे. ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे. ऑलरेडी 58-59 लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालंय. 1 दिवसाची परवानगी आहे. संध्याकाळी 5 वाजता परवानगी संपते. तर परवानगी संपल्यानंतर जरांगे पाटील ठाम आहेत की अमरण उपोषण करणार आहे. तर सरकारने कारवाई करावी का? तुमची काय मागणी? जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनून पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाही. ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही. खरं तर जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये. हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली. हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल. पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदाचं काही सांगणार नाही. मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत. सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये. माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे. आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, काँग्रेसचे नेते, तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्याने लेटर हेडवरती पाठिंबा दिला जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का?
तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कायद्यासमोर सगळे समान. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, एफआयआर. जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलटवायला कारणीभूत असतील, ते कशाला प्रयत्न करतील, तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फुले, रसद पुरवली, ती कोणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस येऊन सांगितलंय, होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. नाही प्रॉब्लेम प्रश्न असा आहे ना, एक मिनिट, लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीनं सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं जातं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. नेमकी कोणी रसद पुरवली? रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय. रसद कोणी पुरवली? मी नावं घेतोय ना, अजून कोणाची नावं घेऊ? तुम्ही अजित पवारांचे आमदार याच्यामध्ये 6 अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. म्हणजे अजित पवारांना माहित आहे का हे? ते स्वतः कशाला जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. ओबीसीचे आमदार विरोध अरे ओबीसीचे त्यांना प्रश्न विचारा ना, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसतो ना. ते त्यांचे आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केला पाहिजे. मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालंय, तुमचं काय आता भूमिका? अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगाड्या म्हणायचे. हो थांबा 2 मिनिट, आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे. अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं? निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटक्या विमुक्त जाती जमाती, बलुते, आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय. म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही. आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे, बेकायदा मागणी करतंय. या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय. ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे. अजित पवारांचे आमदार, दुसरीकडे अजित पवार यावर काहीच बोलत नाही गेले काही दिवस. मला एक सांगा, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहे तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? जर त्यांच्या आमदारांना तर ते प्रश्न विचारत नसतील, सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील, तर साहजिकच अर्थ निघतो ना. त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का? तुमचा थेट आरोप आहे का अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रश्नच नाही. मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे. तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत. अजित पवारांचा आहे का एवढं? अरे त्यांचे आमदार जर मुघड पाठिंबा देतात, त्यांचा आहे का? त्यांचा आहे का? म्हणजे त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना. अजितदादा पवारांनी अडवतायत की नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना. काय करतात म्हणजे पाठिंबा देतात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून या सगळ्याला विरोध झालेला आहे. नागपूरमध्ये सुद्धा काल बैठक झाली.
पुढची दिशा आता सगळ्या महासंघाची कशी असेल आणि हे बघा, ओबीसीच्या अनेक संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेव्हलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत. आम्ही संघर्ष यात्रा काढू, ओबीसी जोडो अभियान. जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल, जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल, आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगे सारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल. नागपूरमध्ये बैठक घेतली, रायवाडेंनी पण नागपूरमध्ये बैठक घेतली. उद्यापासून तिथं आंदोलन होणार आहे सांगलीमध्ये. तुम्ही उद्या एकदा बैठक घेणार आहात. ओबीसी समाजामध्ये एक नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन आहे ती मराठा समाजाची होतात असं वाटत नाही. ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, 200-300 जाती आहे, भटक्या विमुक्त जाती अबकड आहे, परत एसपीसी आहे, परत मनुते आलुते आहेत. अरे हे जर संघटित असते यांचं फावलं असतं काय? 50% लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का? आम्ही जर 50% एकत्र आलो, कसे तुमचे आमदार, कसे मुख्यमंत्री, कसे अर्थमंत्री, कसे महसूल मंत्री, कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असताना. हे तर दुर्दैव आहे ना. एकत्र कधी येतील ना तुमचे पण मंत्री आहेत ना, ग्रामविकास हो, त्यांनाही माझं सांगणं आहे. ओबीसी मंत्र्यांकडे मोठी खाते आहेत ना. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, शिष्टमंडळ घेऊन जावं, नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही. याआधी जेव्हा जरांगीचं आंदोलन होतं तेव्हा छगन भुजबळ सातत्यानं आक्रमक होते, टीका करायचे. यावेळेस मात्र ते कुठं दिसत नाही. त्यांना काय झालं? सरकारमध्ये गेले म्हणून ते शांत बसलेत का? निश्चित बोलतील, योग्य वेळी बोलतील, अशा आहेत आमच्या. आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय, मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेस मधून, त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. 59 बोगस कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार, भाजपचे आमदार देखील तसंच दिसतात. त्यांनी जेवणाची सोय केली आहे. आंदोलनाला सपोर्ट करावा, तो त्यांचा अधिकार आहे. आंदोलन उभं करणार आहे, आंदोलन उभं करावं, पण मागणी कायदेशीर असेल. भाजपचे आमदार पण तसेच पुरवतात. हे सर्व पक्षीय बोललो ना माझ्यापासून. आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ साहेब, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्रेस घेताय, बैठक म्हणताय उद्या घेणार, नागपूरला होतात, सगळ्या ठिकाणी होतात. या सगळ्या गोष्टीला ओबीसीकडून उशीर झाला का असं वाटतंय? अरे ओबीसी ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत आता. अरे ओबीसी डोंगराळ आहेत, ओबीसी गावगाड्यामध्ये बाहेर काय मुश्किल आहे. ओबीसीचा वॉइस, अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात, ओबीसी लेवल जागृत असता, हे कुणी केलं असतं. ही कारणं मान्य आहेत. आज जरांगे लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे हाके एकटेच प्रेस घेत आहेत. पुण्यात तुमची ओबीसी नेता नाही आहेत का? काय एकटं पाडलं जातं? तुम्हाला एकटं पाडलं जात नाही असं वाटलं नाही? हाके म्हणतायत मी ओबीसी नेता आहे, पण दिसत नाही. आता एकटं दिसतात इथे. जरांगे पाटलावर टीका करण्याचा हाके स्टंट करण्याचा असा आरोप केला जातो. झाले का प्रश्न? लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय. मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा. असा कुठला ओबीसीचा नेता म्हणलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलतायत? कुठला आमदार, कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोलले की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत? आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्लुजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर, मी जे प्रश्न मांडतोय, निश्चित मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगा नाही, सर्वसामान्य आंदोलक आहे. पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे. जर चुकीचं वाटत असेल, कायदा भंग करणारं वाटत असेल, मी शासन विरोधी वागत असेल, संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं.
यातून एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी माळी समाजाबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल गेला होता. त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्यावर टीका सगळ्या लोकांना माहिती आहे. आता ही जाती बांधायची वेळ नाही. जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद चलते आएंगे. तुमच्यासोबत आहे का ओबीसी समाज आहे का तुमच्यासोबत? बरं माझ्यासोबत नाही असं समजा. लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत असं समजा. ओबीसीचं आरक्षण संपवून टाका, देऊन टाका मराठा समाजाला. आणि ते दिले नाही तुम्ही. झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात. 50-50 हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय. कुंभाराचं काय, सुताराचं काय, लोहाराचं काय, परताचं काय, नाभिकाचं काय, मेंढपाळाचं काय, बंजाराचं काय, ती माणसं बोलत नाही. याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? ते रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचं आहे? संपवा, देऊन टाका मराठ्यांना आरक्षण. 2 मिनिट आगे साहेब याच्याने प्रश्न सुटत नाही. मी आत्महत्या करू का? 1 मिनिट ऐका ना. ऐका ना, प्रश्न तर ऐका. याच्याने प्रश्न सुटत नाही. जरांगे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस समस्त मराठा समाज बोलतात. हाके ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सगळ्या जातीचं ओबीसी म्हणून हाके बोलत नाहीत. एक. दुसरं, तुमच्या आत्महत्या करणार नाही किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रश्न सुटणार नाही. यावरती तुम्हाला ही सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल. तुमचा मार्ग काय असणार एवढंच सांगा. आम्ही ओबीसी बांधव सगळे येत आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे. तुम्ही जो माझ्यामध्ये आरोप केला की मी ओबीसी मधूनच बोलतो आहे, 1 मिनिट. आरोप आम्ही नाही केला, सांगतो ना. कुणी केलं त्यांचं नाव सांगा ना. विरोधक सांगितलं की कोण बोले असं कुठं व्हायचंय? सगळ्या चॅनलवरचे जे मराठा समाजाची लोक चॅनलवर जमले म्हणजे चॅनलवरती पण मराठा समाज असं काही झालं का? ऐका ना, प्रश्न ऐका ना सर. जे आंदोलन मुंबईत जमलेत ना, ज्यांच्या मुलाखती सगळ्या चॅनलमध्ये घेतात तिथून तुमच्यावरती आरोप होतात. मला एक पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, माझ्या बरोबर तुम्ही 1 तास अथवा 2 तास द्या. पुण्यामध्ये आउटस्कटला मी तुम्हाला सगळ्या भटक्या विमुक्तांची पालं दाखवतो. ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो. महायुतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या. उद्या 31 तारखेला विमुक्त दिन आहे. त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसी बोलत नाही, ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार. नक्की सर. आता जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचले, तुम्ही मुंबईला मोर्चा वगैरे काय काढणार आहे? आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान, ओबीसी संघर्ष यात्रा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत हे मी सांगत आलोय. पण आम्ही एक जण कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का? आता तरी घेतलेली नाही. आम्ही आंदोलन करणार आहोत ना. कधी आणि काय स्वरूप? 2 दिवस आम्हाला मी वेळोवेळी बोलतोय. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय, मात्र एक मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहे. एवढ्या झुंडीनं लोक आले, एवढ्या गाड्या झाल्या, हवे जाम झाला, कायदा सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांना नाही जमत का? हे बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा, रॅली काढण्याचा, 1 मिनिट, रॅली काढण्याचा, परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे. पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत, आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून, त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून, मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आणि याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ना. त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्री वागू शकत नाही. पण या गोष्टीची कल्पना आहे, बीड जर ज्या पद्धतीने पेटलं, बीडमध्ये ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते. हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. यापूर्वी छगन भुजबळ मोठ्या प्रमाणामध्ये बोलत होते आंदोलनाच्या वेळी, यंदा छगन भुजबळ बोलत नाहीये. तुम्हाला अडवलं जातं, अटक केली जाते, तुम्हाला पोलीस ताब्यात घेऊन जातात आणि इकडे एवढ्या झुंडीनं लोक आले. त्या आझाद मैदानावर 5,000ची क्षमता सांगितली आहे, आता जवळपास 50,000 लोक आले, जाम झाले सगळे. त्यांच्यावर काय कारवाई करत नाही सरकार? हे बघा, हा सामाजिक दुजाभाव आहे. गृह विभागातून असून, पोलीस प्रशासनाकडून असून, सत्ताधाऱ्यांकडून असेल. आम्हाला हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आता पण लागू होतो ना. गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा विमुक्त जातीनंच अटक केलं जातं, उचलून आणलं जातं, मारहाण केली जाते. त्यामध्ये पारदे आहे, त्यामध्ये कडक लक्ष्मीवाला आहे, त्यामध्ये नागपंथी डवरी गोसावी आहे, त्यामध्ये बेरड रामोशी आहे. आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात.
1871चा हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही गृह विभागाला आहे. लक्ष्मण हाके चालला की लक्ष्मण हाकेला निश्चित अटक दाखल होऊ शकतो, पण जरांगे चालला की रेड कार्पेट दाखवलं जातं. कारण ते शासन करते, कारण ते राज्य करते, कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत, त्यांना सपोर्ट करणारे, गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत, बटनदार आहेत. त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहिती या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणारा. एकही माहिती एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे. हे रिझर्वेशन गरिबी हटवण्यासाठी नाही, त्यासाठी एससीबीसी दिलंय. तरी सुद्धा इथला शासन करता वर्ग जरांगेला रेड कार्पेट घालतोय. जरांगे नावाची एक छोटी काडी होती, काडी, तिथं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे, शरद पवार, वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, खासदार जबाबदार आहेत. आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक गनिमी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार, खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे. त्यांना जर हेड काउंटची भाषा कळत असेल, मतांची भाषा कळत असेल, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच एक ओबीसी एकवटतील, ओबीसी म्हणून एकवटतील. छगन भुजबळ काय बोलताना पाहायला मिळत नाही. मागच्या काळामध्ये खूप वेळा छगन भुजबळ जे भूमिका मांडत होते, आता मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची कुठेतरी अडचण होते वाटते का? मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील. आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत. त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्ही म्हणत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसणारे, कॅबिनेटमध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय, ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा. छोट्या मोठ्या आंदोलनावर आधी भुजबळांची प्रतिक्रिया यायच्या, भुजबळ बोलायचे, जरांगे एवढे मोठं घेऊन सगळं आता आझाद मैदानात पोहोचले तरी देखील भूमिका मांडत नाही समाजाची. हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे. आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात, आता भुजबळ पण काय पोहोचणार नाही. आता प्रश्न असा आहे ना, आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात, तुम्हीच ठरवा. मगाशी तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हाके हा एकटेच बोलताय, स्टंट करतायत, जरांगेला विरोध करतायत, तुम्हीच प्रश्न उपस्थित केले आणि आता तुम्हीच म्हणताय ओबीसी नेते तुम्ही आहात. तुम्ही एकदा ठरवा मला काय आंदोलन आहे, नेता आहे ठरवा आणि मग ओबीसी नेते तुम्ही म्हणता ना, तर आता काय पर्याय आहे? जरांगेंचं उपोषण सुरू झालं, आता सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी पुढे काय काय करणार? उद्या आमची मीटिंग होत आहे. त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. आम्ही तर आमच्या श्वासाचा म्हणजे जेव्हा जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत. आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित येतील आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल एवढं जबाबदारीनं सरकार झोपलं होतं का?